नमस्कार, मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र 24 तास न्यूज। पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी। गंगागिरी महाराजांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह आज तागायत सुरू। हृदयात राम यावयासाठी हृदयाला अयोध्या बनवलं पाहिजे। महंत रामगिरीजी महाराज वैजापूर तालुक्यातील सप्तकृषी देवगाव शनी चेंडूफळ बाजाठाण आवलगाव हमरापूर कमलपूर भामाठाण येथे सुरू असलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 178वा सरला बेटाचे महंत सप्ताहाचे अध्यक्ष सनातन हिंदू धर्मरक्षक महंत रामगिरीजी महाराज यांनी प्रवचन रूपी पुष्प गुंफताने सांगितलं की आमटी महाप्रसादाचा लाभ घ्या। आज आमटी महाप्रसादाचा शेवटचा दिवस आहे। शेतकऱ्यांचं जीवन शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीचा पाण्यावर लवकरच पाऊस होईल। गोदाकाठ ही संतांची भूमी, येथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होते। मारीचे राक्षसाला याच परिसरात मारलेले आहे। हरे राम म्हणजे हिरवा नव्हे तर शब्दाचा अर्थ पापाचा नाश करणारा। हृदयात राम प्रगट करण्यासाठी हृदयाला कौशल्य पाहिजे। जिथे राम आले तेथे सीता आल्याशिवाय राहणार नाही। सीता म्हणजे शांतीचं प्रतीक, कृष्ण म्हणजे शाश्वत आनंद आहे। त्या करणं सोपं, ते टिकवणं अवघड असतं। चांगले संस्कार वाया जात नाहीत। ज्याच्या जीवनात हरिनाम नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही। तुम्हाला रोगराईतून मुक्त करायचं असेल तर गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात या। तुम्ही रोगमुक्त व्हाल, भगवंताचे तसेच स्मरण कराल तसा तो बनतो। ज्याला आरोग्य प्राप्त व्हावे असं वाटत असेल त्यानं सूर्य उपासना करावी। ज्याला झोप येत नाही त्यांनी सप्ताहात सर्व व्याधी दूर जातील। ओंकार उच्चारामध्ये रस्व दीर्घ कुलुत उच्चार। मी स्वयंसेवक, पोलीस प्रशासन, होमगार्ड माता भगिनी, तरुण वर्ग, आरोग्य विभाग, आचारी विभाग सर्वांना धन्यवाद देतो असे देखील यावेळी महाराजांनी आवर्जून सांगितले। सप्ताहातील प्रवचन रूपी सेवा ऐकण्यासाठी वैजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे साहेब हजर होते। तसेच परिसरातील कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, भजनी, कळशी, तुळशीधारक तरुण वर्ग मोठ्या संख्येने सेवा देण्यासाठी उपस्थित होते। महाराष्ट्र 24 तास न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र पवार, वैजापूर।